माऊली तुम्ही आतमध्ये का बसले? थंडी वाजते तुम्हाला? या बाहेर या. रामकृष्ण हरी, नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. काल आपला पुण्यावरनं सासवडचा प्रवास होता 31 किलोमीटरचा. तर रात्री येताना माऊलीला 12 वाजलं आणि इकडे सर्व मंडळी. रामकृष्ण हरी. कसा झाला प्रवास कालचा? व्यवस्थित ना? बघितलं ना दिव्य घाट कसा होता? त्रास कमी झालाय ना? हां, आणि मस्त इथे 8 तासाची झोप झाली सर्वांची. आणि आता आमचे तंबू लावतात बघा. इथे महाराज आहेत, नमस्कार. काल लेट झाला म्हणून आपण तंबू नाही लावले ना? हां, तंबू नाही लावले, पण आता सकाळी माऊली लोक आहेत त्यांच्यासाठी तंबू लावताना दिसत आहेत. इकडे त्यांच्यासाठी जेवण बनताना दिसते. रामकृष्ण हरी. झाली अंघोळ? हा, या माऊलींची आंघोळ झाली आणि मस्त चहा घेत आहेत बघा. नमस्कार माऊली, काय नाव तुमचं? माझं नाव पंढरीनाथ. हो, कशी झाली झोप? मस्त एकदम मस्त. आणि वारी कशी झाली पुण्यावरनं सासवड पर्यंत? त्याला काय बोलण्याला शब्द नाहीत आता आपल्याकडे, एवढी छान आहे. सर्व आनंदी आहेत, आनंदी वातावरण आहे. आणि तुलस, विठ्ठलाची प्रिय तुलस इकडे दिसते तुम्हाला. हो, आपले आचारी नमस्कार. काय बनणार आहे आज? भाजी बनवणार, चवळी, बटाटा, वांगा. कितवा वर्ष हा तुमचा? 36वा वर्ष. 36 वर्ष झाली हा जेवण बनवतोय. आणि भास्कर कोळी, तुम्हाला किती वर्ष झाली? दोघे सोबतच आलेले, दोन्ही माऊली सोबत आलेले आणि जेवण बनवायची सर्व तुमच्यावरती जिम्मेदारी असते ना? ओ, तंबू बनवणारे माऊली, होईल ना आज तंबू आपला? किती तंबू आहे बनवणार आहेत? 7 बनवणार. हा, तर काल खूप उशीर झाला आम्हाला म्हणून याच्यावरतीच आम्ही झोपून गेलो आणि सकाळी सकाळी उठून बघा मस्त तंबू बनवलेत. आणि राहुल माऊली आहेत आपले. रामकृष्ण हरी. काय बोलतो, कशी झाला, कसा वाटला? एकदम झोप तर एकदम एक नंबर झाली. आता एवढ्या टाइम आपण एवढ्या चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये राहतो, आता या टायमाला हा एक्सपिरियन्स पण एक करायला भेटेल, ती मजा येणार आहे. हा, प्रवास कसा झाला? दिंडीचा पहिला दिवस झाला, थोडं झाकाझिक तर झाली. 47,000 आपण स्टेप्स चालले, खूप हालत तर बेकार झाली. बट इथे आला जे झोपलं आणि जी नेक्स्ट डे एनर्जी आहे ती नेक्स्ट लेवलच आहे. म्हणजे असं वाटत नाही की आपण एवढं चालून आलो आणि काय असं काय वाटलंच नाही. हो, रामकृष्ण हरी. थंडी वाजते वाटते तुम्हाला, उन्हात बसलेत एकदम. काय नाव तुमचं? कैलास सीताराम दिघे. कितवा वर्ष तुमचा? दुसरा वर्ष. हो आई, रामकृष्ण हरी. हा बघा आमचा टेंट, तंबू लावून झालाय. आता त्याच्या आतमध्ये ताडपत्री वगैरे टाकणार आणि जे काय आपण आणलंय घरनं बेडशीट ते टाकून आपण झोपणार. पण आपल्याला कोणीतरी हे दिलेले आहेत मागच्या वर्षी, तर हे बघा त्यांचं नाव आहे आशाताई सुनील पाटील, तुर्बेगाव यांच्याकडनं दिलेले आहेत. प्रत्येक टेंट वेगळ्या वेगळ्या माणसाने दिलाय ना? हा बघा, वंदना चंद्रकांत पाटील, चंद्रकांत रामदास पाटील, पावणे गाववरनं दिलेलं आहे. अख्ख्या नवी मुंबईवरनं आपल्याला टेंट आलेले आहेत बघा. चला, तर हळूहळू टेंट पण आपले रेडी झालेले आहेत आणि जे कोणी आपले वारकरी आहेत, माऊली मंडळी आहेत, ते सर्व आता आराम करतात बघा. हो, येऊ काय आतमध्ये? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तंबू कसा वाटतंय? हा, आता किती, आजचा दिवस मुक्काम आहे ना इथे? हा, आणि उद्या परत 6 वाजता निघायचं आहे. आता आराम करा, विश्राम करा. रामकृष्ण हरी. काय करताय? विष्णू सहस्त्र नाम वाचतायत. हा, वाचा. हा, नामस्मरण करा. ओ, रामकृष्ण हरी. हो, महिलांचं तंबू बघितला, आता आपल्या माऊलींचा बघा. सर्व पुरुष मंडळी आहे ना व्यवस्थित सर्व? हा, काय घेऊन आलेत? वलकटू ना? आपापल्या वलकुट्या घेऊन आलेत. किती वर्ष झाली तुम्हाला? 10-12 वर्ष जास्त झाली ना? जास्त अनुभव आहे म्हणून बघा एकदम बेड सारखी वलकुटी बनवली. कुठे पण गेलो का वलकुटी टाकायची आणि आराम करायचा आहे बघा. किती जण आहो? 10 जण. 10 माऊली आहेत बघा एका तंबूमध्ये. खरं रामकृष्ण हरी. हा, आज आराम करा. 31 किलोमीटरचा प्रवास केला ना पायी. आता विश्रांती घ्या जरा. शेवटचा हा आमचा तंबू आहे बघा. हा, लावला ना AC वगैरे? राहुल, वायफाय पण आहे? हा, वायफाय, AC सर्व आहे बघा. पण मस्त एकदम थंडगार वातावरण आहे. पाऊस नाही, पण काल रात्री तर हिवाळलो एकदम सर्व. थंडी वाजली ना? दिले रात्री लय जोरात वाजली थंडी मित्राला. आहे बघा, आता तंबू बनवलाय ना, आता आराम करा. राहुल, चल आता कपडे धुवायला जायचं, आंघोळ करायची आहे.
हा चला मस्त अंघोळ वगैरे झाली. जे काही आपले कपडे वगैरे होते 2 दिवसाचे, आज मुक्काम असल्यामध्ये ते पण स्वच्छ करून झालेत ना. हा राहुल पण आहे आपल्यासोबत. आता आपला जो टेंट आहे तो तुम्ही बघितला कशी तयारी होते. तर आपल्यासोबत भरपूर वारकरी आहेत, म्हणजे लाखो वारकरी आहेत. त्यांच्या जेवणाची तयारी कशी आहे, त्यांचा तंबू कसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. रामकृष्ण हरी. हो, काय नाव तुमचं? माझं नाव माणिकराव. आणि तुमच्या दिंडीचा? शिवभक्त सेवा मंडळ 142. 142. हा, कुठनं तुम्ही? परभणी. आणि कितवा वर्ष आहे हा? हा 34. 34वा वर्ष. हा. हा, आणि त्यांच्याच दिंडीमध्ये कशी तयारी होते ते बघा. हा, या बघा माऊली लोक आहेत, त्या मोठ्या मोठ्या चपात्या बनवत आहेत. रामकृष्ण हरी. हो, हे किती एकाला चपाती, एका माणसाला? 3-4 माणसांना. हा, 3-4 माणसांना मस्त चपात्या. आणि प्लेट बघा किती मोठी लावली त्यांनी, आणि त्याच्यामध्ये लाकडं वगैरे ठेवून अशा चपात्या लाटतात बघा. एका चपातीचा किती भाग करताय? हा, म्हणजे 7-8 भाग होतात ना. हा, 7-8 भाग होतात. म्हणजे एवढी मंडळी असते प्रत्येक वारीमध्ये, प्रत्येक दिंडीमध्ये. त्यांच्यासाठी एक एक चपाती लाटत नाही बसत. त्या बघा अशी मोठी बनवतात आणि त्याचे भाग करतात. हे बघा. रामकृष्ण हरी. झालं जेवण? हो. काय नाव तुमचं? नारायण ज्ञानोबा. काय सांगणार आपल्या दिंडीबद्दल? किती लोक आहेत? 600 लोक आहेत माऊली. 600 लोक. 600 वारकरी पायी पदयात्रा करतात. हा, त्यांचीच व्यवस्था होताना दिसतं. भरपूर सारे वारकरी जेवायला पण बसलेत बघा. कशी व्यवस्था असते जेवणाची. हो, रामकृष्ण हरी. काय आहे जेवणामध्ये? पुरण चपाती. हा, पुरण. हा, पुरण. पुरण नाही, वरण डाळ. हा, मी बहिरा झालो, पण या बाबांचे कान बघा एकदम क्लिअर आवाज येतो त्यांना. रात्री पालखी सासवडमध्ये आली आणि सासवडमध्ये एक पाण्याची टंकी आहे, तिथेच ओपन खुला मैदान आहे. तिथेच बघा किती वारकरी राहिलेत ते. प्रत्येकाकडे असा पाण्याचा टँकर आहे, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी. आणि इकडे तंबू आकारलेत बघा. तर आता जेवणाचा टाइम आहे. काल एकादशी होती, भरपूर जणांचा उपास होता, म्हणून आज 11 वाजताच जेवण केलं आहे. म्हणजे एकादशीच्या दिवशी जेवत नाही कोण, दुसऱ्या दिवशी जेवण एकादशी सोडत असतात. ते बघा किती वारकरी बसलेत बघा. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? जेवतो. मी मानसिंग डोंगरी, कोल्हापूर. हा, काय दिंडी क्रमांक? दिंडी क्रमांक 1 ते 7 आहे. 1 ते 7. 1 ते 7. रथाच्या पुढे मागे? पुढे. रथाच्या पुढे 1 ते 7. म्हणजे आळंदीचे तुम्ही? आनंदी. आम्ही कोल्हापूरचे. किती जण आहेत? किती वारकरी आहेत? 70 जण आहे. नंबरला रथाच्या पुढे आणि 7 नंबरला माग. हा, 1 नंबरला रथाच्या पुढे, 7 नंबरला माग. ते दिंडीमध्ये पण ग्रुप आहेत काय? वास्करांची दिंडी मोठी आहे, त्यात जवळजवळ 200-300 दिंडी आहेत. हा, त्याच्यामध्ये 7ला त्यातला म्हणजे आमचा ग्रुप. हा, तर काय आहे आज जेवायला? जिरा राईस केलाय, आमटी भात, बटाट्याची भाजी आणि चपाती आणि लाडू. हा, हे बघा सर्व वारकरी आलेत जेवायला. रामकृष्ण हरी तुम्हाला. रामकृष्ण हरी. हाय, आमची पण दिंडी आहे. काही जणांनी टेंट आकारलेत, काही जणांनी टेम्पोलाच बघा अटॅच करून ताडपत्री लावली आणि टेंट बनवलाय बघा. मस्त एकदम. आणि त्याच्यामध्येच काहीतरी जेवणाची वगैरे व्यवस्था आहे. हो, रामकृष्ण हरी. हे काय बनतं इकडे? आता मी भात आमटी. अच्छा, याच्यात जेवण बनवलं काय? हा, मस्त शेगडी तयार केली, त्याच्यावरती जेवण बनवलं. काय दिंडी क्रमांक? दिंडी क्रमांक 1 7. 1 ते 7. अच्छा, त्याच्यामधलाच ग्रुप आहे ना. हा, हे बघा किती जण आहेत तुमच्या ग्रुप? 60 जण आहे. 60 जण आहेत तुमच्या ग्रुपमध्ये. हे बघा. रामकृष्ण हरी. हा, सर्वांचं जेवण झालं आणि बघा भांडी वगैरे स्वच्छ करायची सेवा करतात. रामकृष्ण हरी. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न महाराज की जय. जेवणाची व्यवस्था कशी होते, कसं जेवण करतात वारकरी ते बघितलं. आज मुक्काम आहे म्हणून बघा सर्वांनी मस्त साडी वगैरे, जे काही आपल्या वारकरी सदरा कुर्ता वगैरे घालतोय तेच बघा सुकवत ठेवलाय, वाळत ठेवलाय. कृष्णाबाई ढोरमारे, सोलापूर. हा, काय बोलताय? सुट्टी भेटत नाही, उसना पळायचं असतंय वारकरी संग, जायचं असते दिंडीच्या माग. धुणं घालायला भेटत नाही, वाळू घालायला भेटत नाही, जेवायला भेटत नाही, पळायचं असते. काल 31 किलोमीटरचा प्रवास केला. तू तर काय सांगूच नका. 12 वाजता आम्ही दिव्याघाट चाललो, तर 10 बऱ्या बसलो आपण. आल्या झोपल्या असणार ना. 3 वाजता 4 वाजता पोहोचलो. हे बघा. आणि आता सर्व जे काही सुट्टीच्या दिवशी होईल ते करतात. कालच्यापासून परवादीच्यापासून धुणं होते, समजा धुवून वाळवून आता गडी घालून न्यायचं, मग आपला प्रवास पुढचा सुरू झाला. रामकृष्ण हरी. राऊळाला
पाय जोडून या विटेवरी उभा, पाय जोडून या विटेवरी उभा, कामने आम्ही जातीचे गुणवड, पंढरी पायवाट पंढरीची, पाय जोडून या विठेवरी उभा, पाय जोडून या विठेवरी उभा, रामकृष्ण पाय हरी. जोडून या विठेवरी उभा. काय नाव तुमचं? सुनंदा दिगंबर हो, जावळे. आणि काय दिंडी क्रमांक? 6. सहा. किती आहेत वारकरी दिंडीमध्ये? 400 जण आहे. 400 ते 500 आहेत. 500, हा. हा, त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनताना दिसतात ना. हा, आणि तुम्ही पण पायी पदयात्रा करताय? पायी पायी वारी हा, करतो पायी वारी करतायत सर्वजणी. सर्वजण. काल कसा होता प्रवास दिव्या घाटातला? मस्त मस्त. होता, छान होता. हो. माऊली तुम्ही आतमध्ये का बसले? थंडी वाजते तुम्हाला? या बाहेर या. या बघा सर्वजणी आपल्या गवळणी दिंडीकरांना अभंग म्हणीत आनंद घेत येतो आम्ही. गवळणी अभंग म्हणून आनंद घेतात. स्वयंपाक करतानाही देवाचं नाम स्मरण करतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्याला रायगडच्या व्हिडिओवरती एक कमेंट आली होती, एवढी मंडळी आहेत आता इकडे, एवढे वारकरी आहेत, तर त्यांच्या सकाळीच्या रुटीनची कशी व्यवस्था असते. तर हे बघा असे टॉयलेट लावले जातात ठिकाणी जिथे मुक्काम आहेत, आणि तिथेच सर्व काही रुटीन करत असतात. हे बघा. चला, भरपूर सारे टेंट वगैरे बघितले तुम्ही, कशी व्यवस्था असते, कसे राहतात वारकरी, कशी जेवण खावण्याची व्यवस्था करतात. तर आता आपण आलोय आपल्याच दिंडीमधल्या एखाद्या टेंटमध्ये. इथे राज जाधव आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा, बासुरी वाजवतात ते. माझे माहेर पंढरी अभंग आहे, हा. वाजवतो. वा, कसं वाटलं? आणि इकडे आपल्या दिंडीचे महाराज सुनील महाराज. रामकृष्ण हरी. हा, आणि सर्व वारकरी मंडळ दिसत आहेत बघा. रामकृष्ण हरी सर्वांना. हा, दिंडी क्रमांक 130. सुनील महाराज, काय सांगणार आपल्या दिंडीबद्दल? किती वर्ष झाली आणि कशी सुरुवात झाली होती? वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबा रानकर यांच्या प्रेरणेने गेली 36 वर्ष आपली ही पंढरपूरची वारी माऊलींच्या पालखीमागे चालते, आणि हे आपलं 36वं वर्ष आहे. म्हणजे जवळजवळ आज 3 तप पूर्ण होत आहेत, आणि या 3 तपामध्ये आपण सर्व महावैष्णव माऊली ज्ञानोबा पालखीबरोबर का चालतो, तर आपल्याला ती भक्ती, ते ज्ञान मिळावं आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण व्हावी, जगाचं कल्याण व्हावं, हा संतांचा मार्ग आहे. आणि वैकुंठवासी तुकाराम बाबा गेल्यानंतर त्यांची जी परंपरा आहे ती माझ्याकडे आली, आणि ही परंपरा चालवण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी नुसतं प्रयत्न चालत नाही, तर सर्वांचं सहकार्य, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपण पाहिलं, आपले विणेकरी 2 जुलैला घणसोलीहून निघाले, आपण 6 जुलैला आळंदीकडे निघालो, परंतु यावर्षी आपल्याला आळंदीमध्ये प्रवेश दिला नाही, कारण पूर होता. सर्व दिंड्या बाहेरच होत्या, पुण्यामध्ये होत्या. आपणही 4 दिवस पुण्यामध्ये होतो, आणि पुण्यावरून पहाटे 10 वाजता आपण निघालो. एकादशी सुरू झाली, आणि एकादशीचा मुक्काम आपल्या सासवडला सोपान काकांच्या या नगरीमध्ये असते. 2 दिवस असतात, परंतु रात्री आपण पाहिलं दिंडी आणि दोन्ही ट्रक आपले बरोबर आले. परमेश्वराची कृपा, पाऊस नव्हतं. गेल्या वर्षी पाऊसही होता, दिंड्या रात्री आल्या, पण गाड्या वेळेवर आल्या होत्या. परंतु ह्या वर्षी खूपच अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीवर मात करून आपण सर्व वारकरी या सोपान देवांच्या नगरीमध्ये आलो. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हर, सोपान भगवान ब्रह्मा. म्हणजे ही सोपान देवांची नगरी आहे, ही ब्रह्मदेवाची नगरी आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत, आणि आजचा आपला वारीतील नाही का पुण्यामध्ये 2 दिवस, आणि हा 3रा दिवस, 4था दिवस करून आपल्याला पुढे जेजुरीकडे निघायचं आहे. सर्वांनी व्यवस्थित राहा. काही अडचण आली, काही तब्येतीची अडचण असेल, आर्थिक, तर आपण नाही का दिंडी प्रमुखाला अर्थात मला येऊन सांगा. परंतु प्रत्येकाच्या मुखामध्ये नामचिंतन असलं पाहिजे. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, अशा पद्धती. आपण संसाराच्या गोष्टी इथं करायच्या नाही,
कारण संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. संसार कितीही केला तरी तो पूर्ण होत नाही. म्हणून आपण ज्यासाठी आलो आहे ते ध्येय आपण काय केलं पाहिजे, पूर्ण केलं पाहिजे. रामकृष्ण हरी. तर महाराज, बरीच आपली वारकरी मंडळी आहेत, माऊली मंडळी आहेत, ज्यांना ऑफिस मुले सुट्ट्या नाही मिळत, त्यांना ते येऊ नाही शकत आपल्या वारीला, तर त्यांना सेवा करायची इच्छा असते. आपल्या वारीतर्फे काहीतरी डोनेशन वगैरे करायचे असते, तर त्यासाठी आपल्याला जर म्हणजे कोणाला इच्छा असेल तर ते कसं आपल्याला आपल्यापर्यंत मदत पोहोचवणार? आपण गेल्याही वर्षी आपण उरण करंजेकर अर्थात प्रणितदादा कोळी यांच्या माध्यमातून ज्यांना नोकरीच्या व्यापातून येता येत नाही त्यांनाही आपण सेवा करण्याची संधी दिली. वर्षी आपल्याला बऱ्याच लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि आपण त्यांना रीतसर पावतीही दिली. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेचकरी. या ठिकाणी आपण 10 रुपये असेल, 50 रुपये असेल, काय अन्नदान असेल, त्या अन्नदानाला खूप महत्त्व आहे. कारण हे जे शरीर आहे हे अन्नमय शरीर आहे. सर्वच आपण तंबू पाहतो, हे तंबूही कोणीतरी दान दिलेले आहेत. गाडीमध्ये बऱ्याच वस्तू आहे, सर्व दानाने दिल्यात. आणि दिंडीमध्ये चालणारी ही लोकं जी आहेत तीही नाही का 1000 रुपये, 500 रुपये, 2000 जशी ज्याची परिस्थिती आहे त्या पद्धतीने दान करत असतो. आपल्यालाही जर दान करायचं असेल तर माझा नंबर आहे 9892563606. या नंबरवर आपण नाही का देणगी देऊ शकता. आणि देणगी दिल्यानंतर आपण ज्यांच्या नावाने देणार आहात त्यांचं नाव आणि देणाऱ्याचं नाव, गावाचं नाव हे जर दिलं तर आम्हाला पत्रिकेमध्ये छापण्यासाठी व्यवस्थित त्या ठिकाणी अडचण येत नाही. ही सर्वांना विनंती आहे. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, सुनील राणकर नाव येणार, त्याच्यावरती तुम्ही जीपेनी द्वाराही करू शकता. देणगीदारांचे आपण नाव वाचून पण दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की तुम्हाला जर सेवा करायची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही 10 रुपये, 5 रुपये काय जे तुम्हाला इच्छाप्रमाणे करू शकता. चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लक्ष द्या. आपल्याला कल्पना नसेल, वैकुंठवासी कबीर बाबा आणि वैकुंठवासी नारायण बाबा जे आपल्या माजी महापौर यांचे सासरे आहेत आणि त्यांच्या वडिलांची ही परंपरा आहे. आपल्या आळंदीमध्ये जी धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेत सर्व कार्य त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून आणि वारकऱ्यांच्या माध्यमातून होत असते. आणि याही वर्षी वैकुंठवासी कबीर लक्ष्मण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही जी द्वादशीची पंगत असते त्या पंगतीसाठी सर्व त्यांच्या मुली नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीनं त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. पूज्यता डोळाना देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. स्वतःची कीर्ती कानाने ऐकू नये हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. परंतु या ठिकाणी आपण स्तुती करत नाही तर एक प्रोत्साहन या ठिकाणी देतोय. श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीनं आदरणीय आपले रमाकांत दादा यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मंदाताई रमाकांत म्हात्रे माजी महापौर त्यांचं या ठिकाणी आपण शाल देऊन स्वागत करतो की भगवंत त्यांना उदंड देवो आणि राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत जाऊ. आता त्यांचे सुपुत्र नगरसेवक आहेत, त्यांच्या घरामध्ये धार्मिक आध्यात्मिक ही परंपरा आहे, ती परंपरा अशीच चालत राहू. मी वैकुंठवासी तुकाराम महाराज राणकर यांच्या सुपुत्री यावर्षी त्याही या ठिकाणी चालत आलेल्या आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण मंदाताईंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तसेच कबीरदादांच्या सूनबाई सौभाग्यवती सुगंधताई यांचाही सन्मान नाही का मी आपल्या धनश्रीताईंना सांगतोय आपण करायचा आहे. भाग्यश्री धनश्री असो. या नारायण बाबा कोळी त्यांचे सुपुत्र भास्कर दादा यांची मुलगी आहे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सौभाग्यवती लक्ष्मीताई नाही का त्यांचाही सन्मान आपल्या कुंदताईनं सांगतो की तुम्ही त्यांचा सन्मान करायचा आहे. हृदय एक झाले, या हृदयीचे त्या हृदय घातले. प्रत्येकाचं हृदय एक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी दिंडीमध्ये आलेलो आहेत. खरोखर आम्हाला खरं म्हणजे आणि राणकर भाऊ यांच्या दिंडीमध्ये येण्याचं एकच कारण का आमचे जे सासरे आहेत नारायण बाबा आणि कबीर बाबा यांच्या कृपेने आणि यांच्या आशीर्वादाने आम्ही आज इथं आहोत. आणि मी खरोखर इथं सांगायला मला आनंद होत आहे की आपल्यासारखे जे आहेत वारकरी ते माऊलीच्या रथाप्रमाणे चालत असतात आणि त्यांच्यासारखं भाग्य हे आम्हाला नाही लाभत. पण थोडीशी सेवा इथे करण्याचा जो आम्हाला मिळतोय चान्स तो आम्ही आज इथे आम्ही येऊन त्याचा आम्ही आज इथे
हे करत आहोत, सेवा करत आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.